नमस्कार. गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपल्याला इथं दिसतंय बघा, हे चिक्कूचं झाड आहे आणि हे चिक्कूच्या झाडाला आलेलं हे फूल आहे आणि या फुलावर डंखरहित मधमाशी म्हणजे स्टिंगलेस मधमाशी सध्या काम करते बघा. तर ही वेळ साधारण सकाळची 8:30 ते 9च्या दरम्यान आहे, ज्यावेळेस चिक्कूचे फुलं फुलतात आणि गोड स्राव तयार करतात. त्या गोड स्रावाकडे या मधमाशा अट्रॅक्ट होतात आणि पर्यायाने ते परागीभवन त्या फुलाचं करून देतात. तसं तर पाहिलं तर चिक्कूचं फूल किंवा झाड हे स्वपरागीभवन करणारं आहे, परंतु स्वपरागीभवन झाल्याने त्याचा तोटा काय होतो की त्या फळाची साईज कमी राहते, त्याचा गोडवा कमी राहतो आणि पर्यायाने जर क्रॉस पॉलिनेशन झालं या मधमाशांद्वारे किंवा आपण त्याला परपरागीभवन म्हणतो, हे झालं तर त्याचा फायदा असा होतो की त्या फळाची साईज वाढते, त्याचा गोडवा वाढतो आणि समान साईजचे फळं आपल्याला मिळतात. नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आता आम्ही या पेट्या, हा जो चिक्कूचा बाग आपल्याला दिसतो आहे हा डॉक्टर राम काळे, इंदिरानगर, श्रीरामपूर यांचा आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून आम्ही यांच्या बागेमध्ये या मधमाशाच्या पेट्या ठेवतो आहे. तर त्यांना गेल्या 3 वर्षापासून नक्कीच उत्पादनामध्ये फरक जाणवला आहे, फळांच्या साईजमध्ये त्यांना फरक जाणवला आहे आणि या स्टिंगलेस माशांची पेटी ही आपण अशा चिक्कूच्या बागेमध्ये ठेवू शकतो. तर तुम्हाला इथं फळाची साईज दिसत असेल. आता ह्या बागेची हार्वेस्टिंग आता सध्या मे महिना चालू आहे, मार्च एप्रिलमध्ये याचं हार्वेस्टिंग सुरू झालं होतं आणि आता हार्वेस्टिंग संपलं आहे. तर ही स्टिंगलेस किंवा डंखरहित मधमाशांची ही पेटी बघा. तर ह्या पेटीतून मधमाशा बाहेर येतात आणि त्या या बागेमध्ये काम करतात. तर अशा पद्धतीने इतर शेतकऱ्यांनी स्टिंगलेस मधमाशा ठेवून आपल्या उत्पादनात काय फायदा होतो याचा नक्की अनुभव घ्यावा. धन्यवाद.